पुढील वर्षी तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, पण त्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण आपल्याला तापताना दिसते। तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांचे प्रमुख विरोधक असलेल्या भाजपावरती टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये आणि ते सोडत सुद्धा नाहीयेत। हिंदी भाषा न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्तानं लादण्याची जी एकूण घटना घडतीये त्या ठिकाणी त्या निमित्तानं त्यांना भाजपवरती टीका करण्याची आयती संधी मिळाली आणि त्यांनी भाजपच्या या धोरणाविरोधात सर्वपक्षीय एकजूट तयार केली। काही दिवसांपूर्वी द्रुमक कार्यकर्त्यांनी कोइंबतूरमधील पोल्लाची रेल्वे स्थानकाच्या बोर्डवरील स्टेशनचं हिंदी नाव काळ्या रंगाच्या शाईनं पुसून टाकलं होतं। यापूर्वी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवरती टीका केली होती। त्यांनी म्हटलं की केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरणावरती स्वाक्षरी करण्यासाठी मला 2000 किंवा 10000 कोटी रुपये दिले तरी मी त्याच्यावरती स्वाक्षरी करणार नाही। त्यांनी असं म्हटलं की जर राज्याने 2000 कोटी रुपयांसाठी आपले हक्क सोडले तर तमिळ समाज 2000 वर्ष मागे जाईल। मुथवेल करुणानिधी स्टॅलिन कधीही असं पाप करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अमित शहा यांनी सुद्धा स्टॅलिन यांच्यावरती टीका केली की स्टॅलिन यांनी आता त्यांच्या राज्यामध्ये तमिळ भाषेमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण सुरू करावं। तर याच्यावरती स्टॅलिन म्हणतात, दिस इज लाईक अन LKG स्टुडंट लेक्चरिंग अ PhD होल्डर. Dravidian does not take dictations from Delhi. Instead, it sets the course for the nation to follow असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता हा वादाचा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊया। तमिळनाडूचा तमिळ भाषेचा आग्रह काय आहे तेही जाणून घेऊया आणि थोडासा महाराष्ट्रातील मराठी संदर्भातील वाद जो चालू आहे तोही आपण बघूया। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम आपण तमिळनाडू विषयी बोलूया। गेल्या काही दिवसातील तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे स्टेटमेंट आणि त्यांची एकूण कृती जी आहे त्याच्यावरती नजर टाकूया। MK स्टॅलिन यांनी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावर केंद्रावरती दबाव वाढवत त्यांच्या इथं म्हणजे जे साऊथकडचे पक्ष आहेत त्यांची सर्वपक्षीय बैठक घेतली। याच्यामध्ये हे पुनर्रचना जी होणार आहे डिलिमिटेशन त्याच्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे खासदार आणि पक्षाचे प्रतिनिधी असलेली एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आणि त्याच्या पक्ष जो आहे म्हणजे अण्णा द्रुमक जो आहे त्यांनी त्याला मंजुरी सुद्धा दिल्याचं आपण अगदी बघू शकतो। 1971च्या जनगणनेच्या आधारे संसदेत जागांच्या संख्येत वाढ व्हायला हवी, तसेच योग्य घटनात्मक दुरुस्ती करावी। सन 2026 पासून 30 वर्षासाठी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेकरता 1971च्या जनगणनेचा आधार घ्यायला हवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत संसदेमध्ये आश्वस्त करायला हवं अशी अपेक्षा स्टॅलिन यांनी प्रस्ताव सादर करताना मांडलेली आहे। म्हणजे बघा 2026 मध्ये मतदारसंघाची जी पुनर्रचना होणार आहे तर त्या पुनर्रचनेच्या वेळेस एकूण तिथे लोकसंख्या किती आहे याचा आधार घेत ही पुनर्रचना केली जाते। आता जर का आपण बघितलं स्पष्टपणे तर आपल्याला लक्षात येईल की उत्तरेकडच्या राज्यांमध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महाराष्ट्रापासून दक्षिणेकडचे जे राज्य आहेत यांनी प्रभावीपणे लोकसंख्या कंट्रोल करणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रभावीपणे त्यांनी वापर केलेला आहे, अंमलबजावणी अगदी प्रभावीपणे केलेली आहे। म्हणून दक्षिणेकडच्या भागामध्ये लोकसंख्या कमी आहे, लिटरसी रेट जास्त आहे। पण जर का लोकसंख्या या मुद्द्यावरून मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर त्याचा दक्षिणेकडील राज्यांना फटका बसू शकतो, म्हणून हे सर्व त्यांच्याकडून केले जाते। लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2026 मध्ये जरी होणार असली तरी सुद्धा स्टॅलिन यांनी या एकूणच विषयाबाबत आत्तापासूनच आवाज उठवायला सुरुवात केली आहे। कारण जर का लोकसंख्येच्या आधारावरती मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारसंघ वाढू शकतात, तर दक्षिण भारतामध्ये कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना याचा फटका बसू शकतो अशी त्यांची भूमिका आहे। आता दुसरा मुद्दा, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तमिळनाडूने पुन्हा एकदा विरोध केलेला आहे। त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी विरोध केला होता, त्याच्याविषयी आपण डिटेल व्हिडिओ केलेला आहे। केंद्रातील भाजप सरकार दक्षिणेकडील राज्यांवरती हिंदी लादत असल्याचा आरोप मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी केलेला आहे। तसेच स्टॅलिन सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू करण्यास थेटपणे नकार दिलेला होता आणि आता त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे। आता याच्याच मध्ये नवीन वाद असा निर्माण झालेला आहे की केंद्रानं तमिळनाडूला
केंद्राला देण्यात येणारी 2150 कोटी रुपयांची रक्कम थांबवल्याचा आरोप तामिळनाडू सरकारने केलेला आहे आणि त्याला हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं कारण असल्याचं सुद्धा त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे। हिंदी लादण्याच्या प्रयत्नांमुळे आम्ही हा विरोध करतोय असं नाही, तर त्याला अनेक विविध कारणं आहेत असं स्टॅलिन यांचं म्हणणं आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि सामाजिक न्याय व्यवस्थेवरती गंभीर परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। स्टॅलिन म्हणतात की केंद्राचं म्हणणं आहे की तमिळनाडूने एनईपी लागू केल्यास 2000 कोटी रुपये मिळतील। केंद्रानं 10,000 कोटी रुपये दिले तरी तमिळनाडू न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारणार नाही, हे तमिळनाडूला 2000 वर्ष मागे ढकलतील असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हे 2152 कोटी रुपये देण्याची विनंती केलेली आहे, सांगितलेलं आहे की या रकमेचा संबंध न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीशी जोडला जाऊ नये। तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता हा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा एक्झॅक्ट विषय काय आहे ते सुद्धा सांगतो। न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी 3 भाषांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे तसा सल्ला देण्यात आलेला आहे। ते कंपल्सरी लागू करावं असं नाही, तसा सल्ला आहे। यापैकी 2 भाषा भारतीय असाव्यात आणि तमिळनाडूने नेहमीच 2 भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे, ज्याच्यामध्ये तिथं तमिळ आणि इंग्रजी शिकवलं जातं आणि याच कारणास्तव तमिळनाडूकडून 3 भाषांच्या सूत्रावरून हिंदी लादण्याचा प्रयत्न असा आरोप केला जातोय। तमिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि विरोधी एआयएडीएमके हे दोन्ही पक्ष न्यू एज्युकेशन पॉलिसीला विरोध करताना दिसून येत आहेत आणि तमिळ भाषेचा वारसा जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे याच्यावरती ते भर देताना दिसत आहेत। तमिळनाडूचं म्हणणं असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जे फ्रेमवर्क आहे हे त्यांच्या शैक्षणिक धोरणावरती ते गदा आणतंय, त्यांची स्वायत्तता जी आहे ती ते धोक्यात आणते असं त्यांचं म्हणणं आहे। शिक्षण हा समवर्ती सूचीमधला विषय आहे। राज्य आणि केंद्र दोन्हीही त्याच्याविषयी कायदे करू शकतात आणि त्याच्यामुळं हे आमच्यावरती लादलं जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच अजून एक महत्त्वाचा त्यांचा आरोप असा आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी हे संपूर्ण देशभर एक समान राष्ट्रीय धोरण राबवते आणि त्याच्यामुळं त्या राज्याच्या प्रादेशिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेतल्या जात नाहीयेत आणि जे लक्षात घेणं गरजेचं आहे असा त्यांचा आग्रह आहे। आता त्यांनी हे एकूणच व्यवस्था जी आहे त्याच्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे। विद्यार्थ्यांमधील गळतीचं प्रमाण वाढू शकतं, उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। आता स्टॅलिन हे जे काही म्हणतायत त्याच्यावरती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी द्रुमक सरकारच्या भूमिकेवरती टीका केलेली आहे। स्टॅलिन यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र हे सहकारी संघराज्याच्या कल्पनेच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आता बीजेपी तमिळनाडूमध्ये जे सर्वपक्षीय भूमिका घेतली जाते त्याला नथिंग बट पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटिझम असं म्हणताना दिसून येते। अमित शहा यांचं म्हणणं असं आहे की तमिळनाडूच्या सरकारनं त्यांच्या इथल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो कोर्स जो आहे तो तमिळ भाषेमधून आणावा आणि त्यांनी तसं काही इतक्या दिवसांमध्ये केलं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले असे आहेत की ज्यांनी रिजनल लँग्वेजला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण अवलंबलेलं आहे। हिंदी या विषयावरती द्रविड अस्मिता खूप टोकदार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता एका स्टेटमेंटवरून तुम्हाला एक लक्षात येईल की हे किती टोकदार आहे ते। तमिळनाडूवरती हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांचा आम्ही प्राणपणाने विरोध करू। हिंदी भाषा हा मुखवटा व त्याच्या आड दडलेली संस्कृत भाषा हा खरा चेहरा आहे। तमिळ भाषा व संस्कृतीचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे अशी भूमिका तिथे त्यांनी घेतलेली आहे। यासोबतच न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्या अंतर्गत त्रिभाषा सूत्र याच्याद्वारे हिंदी भाषा लादण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न जो आहे तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। द्रुमकनं 1965 मध्ये सुद्धा या हिंदी भाषेच्या विरोधात, लादण्याच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं। तसंच आंदोलन आम्ही परत एकदा उभारू असं ते म्हणतायत आणि तसं पत्रच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लिहिलेलं आहे। ते म्हणाले की बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील मैथिली, ब्रजभाषा, बुंदेलखंडी, अवधी या भाषा हिंदीच्या प्रभावामुळे नष्ट
नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर भारतातील 25हून अधिक भाषांचा हिंदी संस्कृतच्या वर्चस्वामुळे ऱ्हास झालेला आहे. मात्र किमान शतकभर चाललेल्या द्रविडी चळवळीमुळे तमिळ भाषा आणि संस्कृती जी आहे त्याचं रक्षण करण्यामध्ये त्यांना यश आल्याचं ते म्हणतात. त्रिभाषा सूत्रानुसार तिसऱ्या क्रमांकावरती एखादी विदेशी भाषा असू शकते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. भाजप हिंदी किंवा संस्कृतचाच आग्रह का करतेय असा प्रश्न सुद्धा ते विचारताना दिसून येत आहेत आणि तसं त्यांनी आरोप पण केलेला आहे. थोडक्यात काय तर स्टॅलिन यांनी अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपला थेट आव्हानच दिलेले. तमिळनाडूमध्ये सध्या द्विभाषा सूत्र आहे. इंग्रजी आणि तमिळ अशा दोन भाषा तिथं शिकवल्या जातात. हिंदीचा विरोध किंवा तीव्र विरोध जो आहे याच्यावरून भाजपची त्या ठिकाणी कोंडी झालेली आहे की काय असं सुद्धा म्हटलं जाते. तमिळ भाषा ही त्यांची पहिली भाषा आहे, मातृभाषा किंवा राजभाषा आपण म्हणू शकतो. आणि दुसरी भाषा त्यांची इंग्रजी आहे, जी अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय संवादासाठीची भाषा आहे. आणि तमिळनाडू सरकारचं म्हणणं आहे की इतके वर्ष त्यांचं हे मॉडेल यशस्वी झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त भाषेचा भार नको. आता बघा, तमिळ अस्मिता किंवा त्यांची जी भाषा आहे त्या संदर्भातली त्यांची अस्मिता आणि त्याचा वाद हा काही नवा नाही आहे. अगदी 1939 पासून हा वाद सुरू असल्याचं दिसून येते. थलामुथू नादर आणि नटराजन असे दोन व्यक्ती होते की 1939 मध्ये हिंदी विरोधात प्रोटेस्ट केल्यामुळं त्यांना जेलमध्ये टाकलं गेलेलं होतं. आणि आजच्या दिवशी हिंदी विरोधी चळवळीसाठीचे ते फार मोठी हिरो आहेत. यासोबतच मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार होतं सी राजगोपालचारी यांच्या नेतृत्वामध्ये, तर त्यांनी त्यावेळेस शाळांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी करण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला होता आणि त्याला तमिळनाडूमधल्या सर्व राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केलेला होता. सर्व कार्यकर्ते त्यावेळेस रस्त्यावरती आलेले होते आणि तो डायरेक्ट तमिळ आयडेंटिटीवरती घाला आहे असं म्हणत ते रस्त्यावरती आलेले होते. पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांनी ह्या एकूणच चळवळीला सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट असं म्हटलं होतं आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेस प्रचार झालेला होता आणि हिंदी विरोधात ते फार कट्टरपणे उभे राहिलेले होते. आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सगळी जी चळवळ आहे ही हिंदी विरोधातली नाही आहे, तर तमिळ भाषेच्या प्रेमापोटीची आहे असं ते वारंवार सांगताना दिसून येत आहे. आणि हिंदी भाषा लादू नका, हिंदी भाषा लादण्यावरती त्यांचा विरोध आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा ते वारंवार उच्चार करताना आपल्याला दिसून येतात. इनफॅक्ट ज्या वेळेस घटना समितीची बैठक चालू होती, घटना निर्मितीची प्रोसेस चालू होती, त्यावेळेस कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा ह्या विषयाला धरून डिबेट झालेलं होतं. टी कृष्णमाचारी यांनी त्यावेळेस हिंदीला स्ट्रॉंगली विरोध सुद्धा केलेला होता. हिंदी जी आहे कॉमन लँग्वेज ऑफ इंडिया हे बनवण्याचा त्यांनी विरोध केलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं होतं की सर, इट इज अप टू माय फ्रेंड्स इन यूपी टू हॅव अ होल इंडिया अँड इट इज अप टू देम टू हॅव अ हिंदी इंडिया. द चॉईस इज देअर्स. फार महत्त्वाचं असं हे स्टेटमेंट आहे जे त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली, वादविवाद झाला आणि मग मुन्शी अय्यंगर यांचा नावाने एक फॉर्म्युला समोर आला होता आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की नॅशनल लँग्वेज जी आहे, नॅशनल लँग्वेज ही असा कुठलाही त्या ठिकाणी नसावं. इन्स्टेड हिंदी आणि इंग्लिश जी आहे याला ऑफिशियल लँग्वेज त्यांनी घोषित करावी असं ठरलं होतं पुढच्या 15 वर्षासाठी आणि त्याच्यानुसारच त्यांनी पुढे गोष्टी आपल्याला केलेल्या दिसून येतात. ऑफिशियल लँग्वेज असा शब्द इथे वापरलेला आपल्याला दिसून येते मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला याच्यानुसार. आता आपल्या ह्या सर्व विषयामध्ये हे स्पष्टपणे लक्षात आलेलं असेल की तमिळ अस्मिता हेच साऊथकडच्या राजकारणाचा प्रमुख आधार राहिलेलं आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्वतंत्र द्रविड नाडूची जी मागणी झालेली होती ती याच आधारावरती झालेली होती. त्याच्यामुळे ते त्यांचा हा वारसा जो आहे तो बिलकुल सोडायला तयार नाही आहेत. आता येतो मराठीकडे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजे असं नाही आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी मुंबईमधल्या एका कार्यक्रमामध्ये केलं होतं आणि त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं आपण बघितलं. आता त्यांच्या या वक्तव्याचा अनेक ठिकाणी निषेधसुद्धा झाला आणि घाटकोपरमध्ये राहणाऱ्या मराठी गुजराती भाषिक नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की घाटकोपरमध्ये मराठी गुजराती भाषावाद कधीच होत नाही. राजकारण करण्यासाठी भाषावाद निर्माण केला जातो. या ठिकाणी सर्व भाषेचे लोक राहतात, मात्र कोणीही फक्त एका भाषेची सक्ती कोणाला करू शकत नाही.
मराठी भाषेचा सन्मान केला गेला पाहिजे, त्याचप्रमाणे इतर भाषांचा देखील सन्मान केला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी स्थानिक व्यक्त करताना दिसून येतात. आणि याच वादावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की मुंबईची भाषा ही मराठीच आहे आणि तसं त्याने ठामपणे सांगितलेलं आहे. आपण जर का ही एकूण चर्चा बघितली आणि गेल्या काही काळातील आकडेवारीवरती जर का नजर टाकली, अर्थातच 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन जर का आपण आकडेवारी बघितली तर आपल्या लक्षात येईल की मुंबईमध्ये हिंदीला मातृभाषा समजणाऱ्या लोकांची संख्या ही वाढलेली आहे, जवळपास 40% वाढलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्याच्यानंतर जनगणना झालेली नाही आहे, म्हणजे 25-26 लाखांपासून ती जवळपास 36 लाखांपर्यंत गेलेली. तर दुसरीकडे मुंबईतील मराठी भाषकांची संख्या ही मात्र थोडी कमी झालेली आपल्याला दिसून येते. 45 लाखावरून ती 44 लाखांच्या आसपास आल्याचं दिसून येते. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट यातली अशी आहे की मुंबईतील गुजराती भाषकांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे, म्हणजे ती 14,34,000 अशी काहीतरी होती, ती 14,28,000 इतकी झालेली आहे. असं जरी असलं, ही आकडेवारी खरी जरी असली तरीसुद्धा मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा टक्का हा सगळ्यात मोठा आहे आणि मुंबईची भाषा मराठीच आहे हे स्पष्टीकरण सुद्धा सरकारकडून देण्यात आलेलं आहे. एकूणच विषय आणि कन्क्लुजन असं आहे की स्टॅलिन हे द्रविड अस्मिता सोडायला तयार नाही आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय विरोधकांची मोठसुद्धा बांधलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये एकूण निवडणूक जसे जसे जवळ येत जाईल तसतसा हा विषय जो आहे अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.